ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम आणि श्री महालक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक यांच्या वतीनं दरवर्षी तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं. यंदा व्याख्यानमालेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या व्याख्यानमालेत माजी सनदी अधिकारी आणि व्याख्याते अविनाश धर्माधिकारी यांनी विकसित भारत 2047 या विषयावर पहिलं पुष्प गुंफलं. यावेळी बोलताना त्यांनी हजारो वर्ष भारतभूमीवर आक्रमणं झाली तरीही भारतीय संस्कृती शिल्लक आहे, हा चमत्कार आहे. याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराज यांना जाते. भारत हा विविधतेनं नटलेला देश असून तो आपल्याला अजून बळकट करत विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, असं आवाहन त्यांनी केलं. विकसित भारतामध्ये भौतिक घटकात GDP उत्तम असला पाहिजे, दरडोई उत्पन्न चांगलं असलं पाहिजे, विकासाची फळं समाजातील सर्व घटकांना समान मिळाली पाहिजेत, त्यासाठी विषमतेचा निर्देशांक कमी असला पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं. 1981 ते 2011 या 30 वर्षात चीननं जे केलं तसं भारत येत्या 30 वर्षात करू शकला तर भारत विकसित राष्ट्र बनेल, असं त्यांनी सांगितलं. या 30 वर्षात चीनचा GDP दर 2 अंकी होता. हुकुमशाही पद्धतीमुळं चीनची वेगानं प्रगती होत असली तरी स्वातंत्र्याचा सौदा करून मानवी मूल्य पायदळी तुडवून भारताला चीनसारखा विकास नको आहे, असं धर्माधिकारी यांनी नमूद केलं. भारताची लोकशाही व्यवस्था चीनच्या हुकुमशाही व्यवस्थेपेक्षा अधिक कार्यक्षम करून दाखवणं हे आपल्यासमोरचं आव्हान असून लोकशाहीला सुपर कार्यक्षम बनवलं तरच भारत विकसित राष्ट्र होईल, असंही धर्माधिकारी यांनी सांगितलं. यावेळी डॉक्टर दीपक आंबर्डेकर, ॲडव्होकेट रवी शिराळकर, राजेंद्र किंकर, विवेक शुक्ल, केदार तेंडुलकर, किरण धर्माधिकारी, पद्मजा आपटे, श्रीकांत लिमये, राधिका जोशी, सुहास तेंडुलकर, जयंत तेंडुलकर, रामचंद्र टोपकर, प्रशांत कासार, संतोष कोडुलीकर, नंदकुमार मराठे यांच्यासह श्रोते उपस्थित होते.